बरी आहेस वय? मला वाटलं मिरगी आली का काय तुला? अगं मला काय धाड भरणार आहे, मी मस्त सुखात आहे खाऊन पिऊन माझ्या ताईच्या राज्यात. हा, फुकाट ते पौष्टिक ती तुझ्याकडे बघून कळतच की. हे बघ आत्ते, उगाच सणासुदीला काय बी बोलत बसू नकस. मी लई काम करते ताईची. वय गो माझी बायती दिसली की अशी अशी कामं करताना. मग अगं फॅक्टरीत होळीसाठी जायचंय. हा, घरनं काय काय सामान न्यायचंय ते बघायचं सोडून हे वंगाळ काहीतरी करत बसलीस. ए आत्ते, हे वंगाळ नाही, याला रीळ म्हणतात रीळ. रे मग धागा कुठं आहे? हा, कसला धागा? ते सूत गिरणीत नव्ह का रीळ असते या, त्याला धागा गुंडाळते. अगं अगं आत्ते, ते रीळ वेगळं, हे रीळ वेगळं. ह्या रीळात का नाही व्हिडिओ गुंडाळतात आणि ह्यो व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकतात. कशावर? सोशल मीडियावर. ते आणि काय असतं? अगं जाऊ दे, तुला नाही कळायचं ग. हे बघ, रीळा का नाही असे सोशल मीडियावर टाकले का नाही का माणूस फेमस होतोय, लोकप्रिय होतोय, समाजात मान वाढतोय. हे आणि तुला कोणी सांगितलं? माझ्या चंचीनं. वाटलंच तू आणि तुझी लेक सुधारणार नाही. अगं माणसं असं रेळा करून नाही, कर्तृत्वानं लोकप्रिय होत्यात आणि समाजात चांगलं काम केलं का नाही त्या लोक मान देत्यात. हे असं करून काय बी होत नाही. ज्यांच्याकडून काय बाई शिकू नगस. मग कुणाकडनं शिकू? समाजात कसं वावरायचं, कसं वागायचं हे जर का तुला शिकायचं असेल ना व तर सुनबाईकडून शिक. हा हा हा, आली मट्टी. तू शिकली होतीस ना? मग काय मिळालं ग तुला? ताईनं काय केलं, फळ्या सकट तुझी शिकवणी बी जाळली. तिची मास्तरीन आहे का नाही, ती लई आतल्या गाठीतली आहे. ती लई स्वतःला काय समजती काय माहिती. स्वतः अशी काय टिमकी गिरवती का नाही. एकदा ती मास्तरीन माझ्या हातात घाव देत, एकदा घावली बी होती. तिचा व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकून तिला फेमस करायचं होतं, पण ती वाचलीच. काय काय म्हणलीस तू? ती वाचली म्हणलं. नाही नाही, ते त्याच्या आधी काय म्हणलीस तू? म्या कुठं काय म्हणलं? ते फेमस का काय, ते व्हिडिओ फेमस असं काहीतरी बोलली ना व? म्या म्या असं कुठं काय म्हणलं, काहीतरी जाते तुझं बी. दुर्गे आता म्हणलीस ना व? काय झालं दुर्गे, सांग सांग मला. अगं कुठं काय झालं आत्ते, काय बी नाही. नाही नाही, काहीतरी हाय ते व्हिडिओचं. अगं आत्ते, म्या असं म्हणलं. हे बघा, अक्षराचं जर प्रेम नसतं अधिपतींवर आणि तिला जर अधिपतींचा त्रास झाला असता ना आता, तर मी एक वेळ तुमच्या निर्णयाला समर्थन दिलं असतं. पण आता तसं नाहीये. अक्षराचं प्रेम आहे अधिपतींवर आणि मग अशा वेळी आपण तिच्या बरोबर राहायला नको का? अहो, ती आपल्याला जीव तोडून सांगते की एकदा, फक्त एकदा अधिपतींशी तिचं बोलणं झालं ना तर ती हा सगळा प्रॉब्लेम मार्गी लावेल. मग आपण थोडं समर्थन देऊया ना तिला, थोडा पाठिंबा देऊया. तिने आपल्यामुळे घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये हे सिद्ध करायचंय तिला. मग आपणही तिला साथ देऊयात ना. पटतंय ना? अहो, नुसतं याचा अर्थ नाही पटलंय तुम्हाला? पटलं. आता प्रिन्सिपल मॅडम एवढं समजावून सांगतायत म्हणल्यावर पटणार नाही का? म्हणून आता विजयला सांगतो की अजून 5 किलो जिलबी वाट. वा. तुम्ही करा पूजा. नाही नाही, तुम्ही करून घ्या की, मग मी करतो पाहिजे तर. तुम्ही करा की. ऐका आता, अधिपती, तू मालक आहेस ना फॅक्टरीचा, तू पूजा कर. नाही नाही, आई साहेबांचाच मान आहे तो. दरवर्षी प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा झाला पाहिजे यो शिरस्त आई साहेबांचा आहे आणि त्याच दरवर्षी पूजा करतात. त्यांनीच केली पाहिजे पूजा. हा, हे माहित आहे आता आपल्याला सगळ्यांना. प्रत्येक वेळी तोंड वाजवायला लागलं नाही पाहिजे. आई साहेब होय. अगं पूजा करून घे की पटशिरी. समजा कसं हे झालेलं बरं. अहो, चला पूजा करून घेऊया.
तुम्ही बी जा की पूजा करा. आई तुम्ही सांगितलं म्हणून मी इथे आलोय ना. आता बाकी मला काही करायला सांगू नका. मी नमस्कार करतो इथूनच. आई ये. वय दुर्गे घे ग. अक्षरा ये बेटा पूजा करायला.